पुढच्या बातमीकडे वळूया। चंद्रपुरातील महापालिकेतील सत्ता स्थापनेचा नवा अंक पाहायला मिळतोय। चंद्रपूरमध्ये काँग्रेसला ठाकरेंच्या सेनेनं सहकार्य न केल्यास परभणीमध्ये दे धक्का होऊ शकतोय। चंद्रपूरमध्ये सहकार्य केलं नाही तर परभणीतील पाठिंबा काढणार। काँग्रेस ठाकरेंच्या शिवसेनेचा परभणीमधला पाठिंबा काढणार। काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी ही माहिती दिली आहे। परभणीमध्ये काँग्रेसशिवाय ठाकरेंच्या शिवसेनेला महापौर बसवणं हे शक्य नाहीये। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्या सोबत आहेत। संदीप, चंद्रपूरमध्ये जर का पाठिंबा नाही तर मग परभणीमध्ये काँग्रेस खेळ बदलू शकते। अगदी गुरुप्रसाद, हा दे धक्का तंत्र काँग्रेस अवलंबणार आहे असं म्हणता येईल। आपल्याला माहिती आहे की चंद्रपूरमध्ये एक पेच निर्माण झालेला आहे। सत्तेच्या ज्या चाव्या आहेत त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे आहेत आणि काँग्रेस आणि भाजप दोन्हीकडनं प्रयत्न सुरू आहेत की शिवसेना ठाकरेंच्या शिवसेनेचा पाठिंबा आपल्याकडे घ्यावा। यासाठी काही वेळापूर्वी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। महाविकास आघाडी म्हणून तुम्ही पाठिंबा द्या असं सांगितल्यानंतर विनायक राऊत आणि अनिल देसाई यांच्यावर आता ती जबाबदारी जी आहे चर्चेची ती देण्यात आली आहे। मात्र दुसरीकडे काँग्रेसच्या वरिष्ठ सूत्रांची अशी माहिती आहे, जर चंद्रपूरमध्ये शिवसेना युबीटी पक्षानं सहकार्य केलं नाही तर मात्र परभणीमध्ये धक्का तंत्र वापरलं जाऊ शकतं, दे धक्का दिला जाऊ शकतो शिवसेना युबीटीला। कारण आपल्याला माहिती आहे की एकूण 65 जागा आहेत परभणी महापालिकेमध्ये नगरसेवकांच्या आणि 33 ही तिथली मॅजिक फिगर आहे। आणि आत्ता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडे 25 नगरसेवक आहेत तर काँग्रेसकडे 12 नगरसेवक आहेत आणि काँग्रेसशिवाय तिथं सत्ता स्थापन होऊ शकत नाही, महापौर बसू शकत नाही। दोन्ही पक्षांनी परभणीमध्ये खरं तर एकत्रित निवडणूक लढवलेली होती। त्यामुळे जर चंद्रपूरमध्ये दगाफटका केला शिवसेना युबीटी पक्षानं तर परभणीमध्ये मात्र त्याचा परिणाम नक्कीच दिसू शकतो। काँग्रेसच्या वरिष्ठ सूत्रांनी ही माहिती दिली आहे। अजून महापौर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर व्हायचा आहे बऱ्याच ठिकाणी, मात्र आपल्याला माहिती आहे की आतापासूनच युत्या आघाड्यासाठी दोन्हीकडनं प्रयत्न केले जात आहेत आणि त्यानुसार चंद्रपूरमध्ये जर गणित जमलं नाही तर परभणीमध्ये देखील गणित बिघडू शकतं, हे मात्र नक्की। अगदी, त्यामुळे नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद संदीप, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।